आमच्या लहानपणी आई नेहमी म्हणायची, मुलींची काळजी नाही वाटत, पण त्यांच्या बाबतीत काय घडेल याचीच भीती आणि काळजी वाटते. खरंच किती सार्थ होते तिचे शब्द. आज मला त्या शब्दांची सर्व पुरेपूर कळतोय. प्रचिती येते. आईला माझ्या भविष्यातल्या परिस्थितीची कल्पना होती का? एक नाही तर 3 मुली होत्या तिला, म्हणूनच काळजी करायची ती. आधी शिक्षण, मग लग्न, मृगा म्हणजे मी सर्वात लहान होते. आईला काळजीच बघितली की बाबा म्हणायचे, कशाला विनाकारण स्वतःला त्रास करून घेतेस? अगं प्रत्येकजण आपलं नशीब घेऊन येतो. पुरे तुम्हाला काय माहीत मला काय ऐकावं लागतं ते. बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न, किती मुलं आहेत तुम्हाला? जेव्हा मी सांगते 3 मुली 1 मुलगा, तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू. मग एकेकीचे कमेंट सुरू होतात. हल्लीच्या काळात एक वाढवायचं म्हणजे किती सायास पडतात. तुम्हाला तर 4 मुलं आहेत. दुसरी म्हणजे 3 मुली म्हणजे खूप टेन्शन असेल ना हो तुम्हाला. बाबा मध्येच तिला अडवायचे, अगं हे टेन्शन त्या बायकांना येतंय. तू असल्या बायकांच्यात बसतच जाऊ नकोस. आता पुन्हा कुणी म्हटलं काही तर सरळ त्यांना म्हणायचं, आमच्या मुली आहेत, आम्ही त्यांना सांभाळतोय, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बाबा गमतीदार गोष्टी करून आईला शांत करायचे. पण आईची काळजीही खरीच होती. कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता. त्यानंतर आम्ही 3घी बहिणी, कुंदा, मृदुला अन मृगा पाठोपाठ घरात आलो. बाबा विद्युत विभागात मोठ्या हुद्द्यावर होते, त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या. घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते. त्या लाडाकोडातच माझा स्वभाव थोडा हट्टी झाला होता. कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणे हा मला माझा अधिकार वाटायचा. माझा हट्ट पूर्णही केला जायचा. म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात. मग ताई पटकन दादाला किंवा ताईला म्हणायची, अरे ती लहान आहे, का तिला रडवता? देऊन देत ना तिला काय हवं ते. अशी कशी तुम्ही थोरली भावंडं? बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं. सुमित दादाला बिझनेसमध्ये रुची होती अन गतीही होती, त्यामुळे त्यानं MBA करून व्यवसायात जम बसवला. कुंदा आणि मृदुलाची लग्न चांगली स्थळं बघून करून दिली. सुमित दादाचंही लग्न झालं. शहराच्या भरवस्तीत भलं मोठं बंगलेवजा घर बांधलं गेलं. आता घरात दादा, वहिनी, आई अन बाबा, मी एवढीच माणसं होतो. आम्हा बहिणीवर बाबांचा फार जीव होता. दोघी बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची. ते म्हणायचे, मृगाचं लग्न मी घाईनं नाही करणार. सुमितची मुलंबाळं घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवेन. सगळं कसं छान चाललेलं अन एका अपघातात बाबांचा आकस्मिक मृत्यू झाला. आई अन मी आमचं तर फारच मोठं नुकसान झालं होतं. बाकी सर्वांची लग्न झाली होती, पण माझं स्वप्न अजून कोवडीच होतं. बाबा माझं लग्न थाटात करणार होते, पण आता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार? लाडागोडात वाढलेली मी एकाएकी घरातल्यांवरचं ओझं बनून गेले. बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केले होते, त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती. पण वडील नसणं अन वडील असणं या 2 स्थितींमध्ये आकाश पाताळ एवढं अंतर असतं. घरातलं वातावरण नसे. एक प्रकारचा कोंदकपणा वाटायचा. बिझनेसच्या सिलसिल्यात इकडे तिकडे जावं लागे. अशाच एका भेटीत त्याला तारुण भेटला. उमदा होतकरू सज्जन मुलगा म्हणून त्यांच्या मनात भरला. तारुणला वडील नव्हते. आई व तो एवढंच कुटुंब होतं. आईला तर अगदी गंगेत घोडं न्यालं असं वाटलं. तारुणचा स्वतःचा व्यवसाय होता. घरात आम्ही 3च माणसं होतो. सचोटीनं वागून खूप कष्ट करून तारुणनं धंदा छान वाढवला होता. मी जणू फुलांच्या राशीवरून चालत होते. लग्नाला 2 वर्ष होऊन गेली होती. लहानगा प्रियांश आल्यावर तर सुखाचा पेला काठोकाठ भरला होता.
काळ भराभर सरकत होता. बाबांच्या मृत्यूचं दुःख आता पुसट व्हायला लागलं होतं. पण हल्ली तारुण रोज पाय दुखत असल्याची तक्रार करायचे. सुरुवातीला वाटलं दगदग फार होते, विश्रांती कमी पडते, त्यामुळे पाय दुखत असतील. स्वतःचं घर बांधायचं म्हणून तारुणनं बँकेतून लोन घेतलं होतं. ते लवकरात लवकर फिटावं म्हणून ते जीवाचा आटापिटा करीत होते. मिठाच्या गरम पाण्यात पाय बुडवून ठेव, मोहरीचं तेल गरम करून पायांना मालिश कर, झोपताना पायाखाली उशी ठेवून बघ, असे अनेक घरगुती उपाय मी अन आई करत होतो. त्यांचं वजन खूप कमी झालं होतं. रात्र झोपेविना जायची. त्यांना चिडचिडपणा वाढला होता. केस पांढरे झाले. 4 महिन्यांत ते 40 वर्षाचे वाटू लागले होते. जवळपासच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं. नेमकी व्याधी कुणालाच कळली नव्हती. मी रात्र त्यांचे पाय दाबत बसायची. कधी तर मला डुलकी लागली की मी दमले आहे हे त्यांना कळायचे. मग म्हणायचे, झोप तू आता, मला थोडं बरं वाटतंय. शेवटी मुंबईला न्यायचं ठरलं. प्रियांश 7-8 महिन्यांचाच होता. आई आणि एक मित्र मिथिलेश त्यांना मुंबईला घेऊन गेले. तू काळजी करू नकोस, आम्ही तुला सगळं कळवू. तू फक्त तुझ्या अन बाळाची काळजी घे. तारुणनं अन आईने मला वारंवार बजावलं. ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वारंवार वाट बघत होते. त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मीच फोन करत होते. अजून तपासण्या चालू आहेत एवढंच उत्तर मिळत होतं. आई म्हणायच्या, रिपोर्ट्स अजून आले नाहीत. आम्हीही वाट बघतोय. गेल्याच्या 5व्या दिवशी मिथिलेश, तारुण आणि आई परत आले. मला कळवलं नव्हतं. अवचितच आले अन मी चकित झाले. आई, अचानक आलात, निदान झालं का? आता उपचार व्यवस्थित करता येतील. डॉक्टर काय म्हणाले? कुणीतरी बोला ना. मी रडकुंडीला आले. तारुणचा चेहरा उतरला होता. आईची स्थिती तर चरकातून पिळून काढलेल्या उसासारखी होती. त्यांनी मला मिठी मारली अन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तारुणचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल स्थितीत त्यांनी खूप कष्ट करून तारुणला वाढवलं, शिकवलं. मुलाचा बहरलेला व्यवसाय अन संसार बघून ती आपलं दुःख विसरली. सगळं छान चालू असताना मुलाला कॅन्सर झाला असून आता तो केवळ 4-5 महिनेच काढेल, हे ऐकल्यावर त्या बाईची स्थिती कशी होणार होती? आपल्या अंतिम क्षणी आपल्या प्रेताला खांदा द्यायला आपला तरुण मुलगा आहे हे समाधान त्यांना आयुष्य जगायला उभारी देत होते. तोच मुलगा आता मरणार म्हटल्यावर त्या बाईनं काय करायचं? डॉक्टरांनी निदान केलं की फुफ्फुसांचा कॅन्सर आता शेवटच्या स्टेजला पोहोचला होता. जे काही दिवस हातात आहेत तेवढ्याच तारुणचा सहवास आम्हाला मिळणार. ज्या घरात प्रियांशा दुडदुडण्याचा, त्याच्या हसण्याचा आवाज घुमत होता तिथे आज तारुणच्या वेदनेचा हुंकार अन आईचे उसासनेच फक्त ऐकायला येत होते. त्या दोघांना धीर देताना, सांभाळून घेताना मला रडायला देखील फुरसत मिळत नव्हती. काहीतरी चमत्कार होईल, तारुण बरे होतील, या भाबड्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करीत होते. खरं तर कुठल्याही कामात लक्ष लागत नव्हते. डॉक्टरांनी त्यांचे उपाय संपल्याचेच सांगितले. आईची वेडी माया अन पत्नीची सप्तपदीतल्या वचनांवरची दाखवत होता. तारुण बरे होतील अशी आशा आम्हाला वाटत होती. पण धर्म आणि आस्था नावाची काही गोष्टच नाहीये या जगात. तरी सुद्धा व्यक्ती जेव्हा समस्यांनी नाडला जातो तेव्हा शेवटचा उपाय म्हणून भोंदूगिरीच्या मागेच धावायला लागतो. मेडिकलचे उपचार नाही म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करीत होतो. पेशंट अन नातलग दोघेही हाय खातात. आईची वेडी माया अन पत्नीची भाबडी आशा, विश्वास, श्वास वगैरे काहीच समजून घेत नाही. कसंही करून आपला रुग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. धंदा पूर्ण बंद पडला होता. तारुणसाठी मी इतकी धावपळ करत होते की त्यात प्रियांशकडेही माझं दुर्लक्ष होतं.
तो आजारी पडला. खरंच नियती सगळ्या बाजूंनी परीक्षा घेत होती. जेमतेम 5 महिने तारून काढू शकेल आईची स्थिती तर बघवत नव्हती. प्रियांश नसता तर आम्ही दोघींनीही त्याच दिवशी जीव दिला असता. पण जिवंत होतो म्हणूनच पुढले अनेक प्रश्नही आवाजून समोर उभे होते. धंदा बंद पडलेला. बँकेचं लोन घरासाठी घेतलं होतं. त्यामुळे लोनचे हप्ते फेडणे अशक्य होते. ते घर हातचं गेलं. अवघड परिस्थितीतच आपलं कोण परकं कोण हे समजतं असं म्हणतात ते खोटं नाही. माझ्या या वाईट काळात माझ्या दोघी बहिणींनी त्यांच्या परीनं शक्य ती सर्व मदत मला केली. मात्र सुमितदादा मोकळेपणानं वागत नाहीये, खरं तर टाळतोय असं मला जाणवलं. पण अचानक आलेल्या या चौफेर संकटांनी मी इतकी भांबावले होते, इतकी हतबल दुबळा झाले होते की यावर फारसा विचार करण्याचीही शक्ती नव्हती माझ्यात. खरं तर आई अजून ह्यात होती, पण आता घरात आईची सत्ता नव्हती. आता मला लक्षात येत होतं की आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला अजिबात किंमत नसते. आई विधवा, तिची लेक, मीही विधवा. बाबा असतानाही आई मला आठवते. माझ्या गैरवाजवी हट्ट पुरवण्यासाठी ती दोघा ताई व सुमितदादाला रागे भरून मला ती वस्तू मिळवून देत असे. मनात सतत रुखरुख असायची की तारूंच्या मृत्यूमुळे मी प्रियांशला त्याच्या हक्काचं बालपण पुरेपूर उपभोगू देऊ शकत नाहीये. दोघी ताई त्यांचं खाणंपिणं, खेळणं, कपडे सगळं बघत होते. ती त्यांची माया होती. प्रियांशचा हक्क थोडीच होता. भाड्याच्या एका खोलीत मी, प्रियांश अन आईंना घेऊन राहत होते. मुलाच्या मृत्यूनं उन्मळून पडलेला तो दुर्बळ जीव एका रात्र अनंतात विलीन झाला. नोकरी करणंही मला शक्य नव्हतं. लहानग्या प्रियांशला सांभाळायला कुणी नव्हतं. समोर एक निरुद्देश आयुष्य होतं. दुसरीकडे बाळाचं अंधकारमय भविष्यकाळ. काय करू, कुठं जाऊ, कुणाला विचारू अशा काळजीत पायरीवर बसून होते तेवढ्यात कुंदाताई माझ्याजवळ येऊन बसली. मी एकदम दचकले. ताई, कधी आलीस? मला कळवलंही नाही. हो गं, ही वेल बघ, किती हौसेने लावली होती. आठवणीनं रोज पाणी घालायची. केवढी बहरली आहे. पण कालच्या वादळानं ज्या झाडाच्या आधारावर ती वाढली होती, ते झाडच उन्मळून पडलं. आता ही वेल नाही जगायची. माझ्यासारखीच तीही आधारहीन झाली. माझ्या आयुष्याचं काय होणार कुणास ठाऊक. फार विचार करतेस? चल उठ. असाच विचार करत बसशील तर प्रियांशला कशी सांभाळशील? ताईनं तिथं पकडलेला एक बांबू झाड उन्मळून पडलेल्या झालेल्या खड्ड्यात रोवला अन ती वेल त्यावर चढवली. बघ, मिळाला ना आधार तुझ्या वेलीला. आता वेल मरत नाही नक्की. ताईनं हसून म्हटलं. खरंच ताई, मानवी आयुष्यातही इतकं सोपं असतं तर किती बरं झालं असतं. प्रयत्न केलं तर काही अडचणींवर उपाय निघू शकतो मृगा. ताई गंभीरपणे म्हणाली. म्हणजे तुला काय म्हणायचंय मृगा? सुमितदादाची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकते. या संकटात ज्यानं सर्वात पुढे राहून मदत करायची तो समोरही येत नाहीये. मला नवल वाटते. आईही काही बोलत नाही. काय प्रॉब्लेम आहे तिला? मला समजत नाहीये. ताई, एकतर आता वय झालंय, दुसरं म्हणजे बाबाचं नसणं. तीही असह्य आहे गं. हे म्हातारपण ती दादाच्याच जीवावर जगणार आहे. पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का? तुझ्या बाबतीतही किती काही कर्तव्य आहे ना. घर बाबांनी बांधलेलंय म्हणजे तिचंच आहे. तिला बाबांची पेन्शन मिळते. ती काही दादांवर अवलंबून नाहीये. ताई जरा रागातच बोलली. ताई, अगं आई समाजाला बदलू शकत नाही ना. आजही म्हातारे आईवडील मुलीपेक्षा मुलांकडेच राहण्याला प्राधान्य देतात गं. खरंच गं बाई, माझी ही छोटीशी बहीण किती समजूतदार झालीये, ताई कौतुकानं म्हणाली. मग बोलली. ते सोड मृगा. मी, मृदुला अन तुझ्या दोन्ही भाऊजींनी असं ठरवलं की आम्ही दादांशी बोलू. आज काळ बदलला आहे. वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा, तसा कायदाही झाला आहे. मी थोडं घाबरून चकित मुद्रेने तिच्याकडे बघितलं तेव्हा ती म्हणाली. अगं वेडे, ही नातीगोती, हे संबंध आपल्याला अडीअडचणीलाच मदत मिळावी म्हणून असतात ना.
अशा वेळी मदत नाही घ्यायची तर कधी घ्यायची? शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजवलं की बाबांच्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा तू मृगाला दे. कुंदा आणि मृदुलाताईनं तर म्हटलं की आम्ही लिहून देतो, आम्हाला काही नको. पण मृगाला मात्र वाटा मिळू दे. तिच्या संकटाच्या काळात खरं तर स्वतःहून तू पुढाकार घ्यायला हवा होतास. पण सुमितदादाची संपत्तीतला वाटा द्यायची इच्छा नव्हती. शेवटी कुणा नातलगांचंच त्याला समजवलं. बाकी बहिणी मागत नाहीयेत, एकीलाच द्यावं लागतंय, तेवढं देऊन मोकळा हो. उद्या कोर्टात केस गेली तर सरळ 4 वाटे होतील. तुला फक्त एक हिस्सा मिळेल. शेवटी अगदी नाईलाजानं दादानं निर्णय घेतला. वहिनीला हा निर्णय अजिबात आवडलेला नाही. शेवटी बाबांच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला गेला. मीही लाचार होते. सगळा स्वाभिमान गहाण ठेवून माहेरी आले. हळूहळू सगळं मार्गी लागेल अशी भाबडी आशा मनात होती. शेवटी रक्ताचं नातं आहे. पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभंगतं का? काही नाही तर निदान मी माझ्या माणसात होते. पण माझी समजूत चुकीची होती. इथं तर नात्यांची व्याख्याच बदलली होती. कुणीच माझं नव्हतं. घराच्या वाटणीबरोबरच मनावरही ओरखडे आले होते. नात्यांमध्येही अदृश्य भिंती उभ्या राहिल्या होत्या. मलाही हे सगळं नको होतं, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी घरबसल्या मुलांच्या ट्युशन्स घ्यायला लागले. शेजारी-पाजारी सहानुभूतीनं वागत होते. मला ट्युशन्स मिळवून द्यायला त्यांनी मदत केली. अशा सगळ्यांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते. वहिनी तर स्वतःहून एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती. मी काही बोलेन तेवढेच उत्तर ती द्यायची. दादाच्या चेहऱ्यावर कायम राग दिसायचा. आई पूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची. तीही आता तिथं बसणं बंद केलं. तिला कदाचित सुनेच्या मुलीच्या भांडणातून मुक्त व्हायचं असेल. मला आईचा राग येत नव्हता, उलट कीव यायची तिची. माझ्यामुळे उगीचच तिच्या जीवाचे हाल होतायत असं वाटायचं. दादाची मुलं पारुल आणि मनीष मोठी होती. माझ्या घरात यायचं नाही, माझ्याशी बोलायचं नाही हे वहिनीनं सांगितलेलं त्यांना समजत होतं. पण प्रियांश लहान होता. त्याला काहीच कळत नव्हतं. तो त्यांच्यात खेळायला बघायचा. एक दिवस प्रियांश दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला. शेवटी मुलंच ते. मी मुलांना शिकवत होते. तेवढ्यात वहिनीचा कर्कश आवाज कानी आला. घरावर हक्क दाखवतच आहात. आता काय घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का? मी गप्प बसले. लहान असला तरी चूक प्रियांशचीच होती. मी मुकाट्यानं खेळणं परत करून आले. पण नंतर अशा घटना सातत्याने व्हायला लागल्या. बरेचदा वहिनी मुद्दाम खुचपट काढून आरडाओरड करायची. एक दिवस सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते. तेवढ्यात वहिनी आरडाओरड करत आली. तुम्ही इथं कमाई करत बसा, तिथं तुमचा मुलगा आमचं एवढं नुकसान करतो. हा एवढा महागाचा फ्लॉवर पॉट फोडला. मला हे सगळं नाही हं चालणार. तेवढ्यात मनीष म्हणाला, मम्मी, अगं तो पारुलच्या हातून फुटलाय, प्रियांशच्या नाही. वहिनी त्याच्यावर ओरडली. गप्प बैस मूर्खा, तुला काय कळतंय? मुलं निरागस असतात. खरं ते बोलतात, पण मोठ्यांना ते मानवत नाही. मी अजिबात वाद घातला नाही. वहिनीला सॉरी म्हटलं. माझ्यावर उपकार होते तिचे. वहिनीला माझं इथं राहणं खूपच खटकत होतं. खरं तर मलाही तिथं राहणं नकोसं होतं. पण तरुण, एकटी विधवा, पदरात लहान मूल कुठं जाणार? कशी राहणार? शिवाय ताई व भाऊजींनी माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता. निदान प्रियांश मोठा होई तोपर्यंत मला इथंच राहायला हवं. आता मी प्रियांशला माझ्याजवळ ठेवायची, त्याला कुठं जाऊ द्यायची नाही. उगाच एखाद्या नव्या भांडणाची सुरुवात व्हायला नको होती. पण लहान मूल ते किती त्याला बांधून ठेवणार? सतत लक्ष ठेवणंही अवघडच होतं. 2 दिवसांपासून आईची तब्येत बरी नव्हती. मी ट्युशनच्या मुलांनाही सुट्टी दिली होती. आईची सेवा करत होते. तेवढ्यात प्रियांशच्या रडण्याचा आवाज आला.
तो खूप जोरात कळकळून रडत होता. पाठीवर पायावर पट्टीने मारल्याचे वळ होते. कुठला अपराध घडला होता त्यांच्याकडून कुणास ठाऊक. बापाविना पोरकं लेकरू. त्या कोवड्या बाळाचा इतका दुस्वास का करतेस वैनी? माझ्यावरचा राग त्या अश्राप बाळावर काढतेस. त्याला जवळ घेऊन शांत केले. वळावर खोबऱ्याचं तेल लावलं. त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपाटत बसले. शेवटी त्याला झोप लागली. माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होतं. कितीही कायदे करा, कानून करा, पण माणसाचे विचार बदलत नाही. मुलींना वडिलांच्या संपत्तीतला हिस्सा मिळायला हवा हा कायदा कागदावरच असतो. प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवली आहे. आम्ही मुली आहोत, पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यांनी बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असताना त्यावेळी दादानं काय केलं असतं? बहिणीला तिच्या पडत्या काळात मदत म्हणून जी थोडीफार जागा त्यानं दिली त्यावर इतका राग धरायचं कारणच काय? वडिलांच्या इस्टेटीतला वाटा घ्यायचा तर नात्यांवर, प्रेम, भाषा, जबाबदारी या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडायला हवं. समाज आणि कायद्याच्या धाकानं एखादीनं वडिलांच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय? तिला तर आपलेपणाची आहुती द्यावी लागते. लहानपणी लाडक्या असणाऱ्या मुली मोठ्यापणी इतक्या परक्या आणि दोडक्या होतात. आईला सुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती बिथरते. खरं तर माहेरच्या सुखसमृद्धीसाठी प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते. पण तिच्या अडचणीत तिनं माहेरकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात? का? तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत.